वाले हैं एक रैपिड फायर चैलेंज और जिसमें और प्रांजलि मैं उनको कुछ स्पाइसी एंटरटेनिंग क्वेश्चन्स पूछूंगी और फिर वो मुझे आंसर करेंगे और जिसका आंसर ज़्यादा स्पाइसी रहेगा उसके लिए हम गिफ्ट लाए हैं और उसे हम एंड में गिफ्ट देंगे. तो आता गेम असा आहे की मी तुमच्या दोघींना पण क्वेश्चन्स विचारेल आणि तुम्ही दोघी आन्सर कराल तुमच्या मोबाईलवरती लिहून आणि ज्याचा आन्सर आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला जस्टिफाय करा की हे आन्सर म्हणजे हे आन्सर काय. ठीक आहे म्हणजे माझ्याविषयी नाही विचारणार इन जनरल किंवा आपल्या ग्रुपविषयी किंवा रॅपिड फायर आहे. हा रॅपिड फायर म्हणजे नाही रॅपिड फायर नाही आहे बट ऑनेस्टली आन्सर करायचं तुम्हाला ज्याने असं स्पायसी आणि थोडं म्हणजे तुमच्यासोबत 4 लोकांनी भांडण केले पाहिजे तर तेव्हाच तुम्ही गेम जिंकाल. हां आणि तुम्ही गेम जिंकाल आणि तुम्हाला सरप्राईज. हां तो स्टार्ट करायचं. रेडी आहे तुम्ही दोघी? हो. चला मी आता फर्स्ट क्वेश्चन विचारते. हु इज द बिगेस्ट ड्रामा क्वीन इन द ग्रुप? ऑनेस्टली आन्सर द्या. पाहू शकता ना गेम थोडं खेळत आहे. अच्छा माझं असं झालेलं आहे. थोडं मोठं अक्षर काढलं दिसलं मोठंच आहे. हां तू दाखवून झालं ना बघा. काहीही 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 मी नाही आहे निकिता आहे. वोट मी मेजॉरिटी देणार आहे ना. कशी मेजॉरिटी? अगं मी दोन्ही कडून आहे तर मला इंटरव्ह्यू नाही आहे मग नाही सगळ्यांनी कमेंट्स करून. हां ठीक आहे पण हा पॉईंट माझ्या रुको जरा सबर करो. तू जस्टिफाय कर का काय निकिता? ड्रामा क्वीन म्हणजे निकिताचं असं असतं की मला हे पाहिजे तर मग मी ते करणारच आहे. तर त्या बाबतीत मला वाटतं ते ड्रामा क्वीन. आणि मी का करायला प्रांजली तुझ्या दिवसात आहे मी ड्रामा क्वीन आहे. येस मी नाही करत ड्रामा तूच करते माझ्या. हु हॅज द वर्स्ट टेस्ट इन क्रशेस म्हणजे की त्यांचा क्रश खूप बकवास आहे असं तुम्हाला वाटते? ऑनेस्टली आन्सर द्या. कारण की मला मी हां क्रश असं कोण पर्सन त्याचा खूप बकवास क्रश आहे म्हणजे मुलगा असू शकते मुलगी असू शकते. डोऱ्या का बरं? डोऱ्याचे क्रश आहे बघवास ती बघवास. ओके आता मला सांगतो बस. हां धनश्री असं चांगलं नाही का तो? नाही याची क्रश असते का? सेलिब्रिटी असते तर कोणत्या दुनियाची क्रश असते मग? अगं तो सेलिब्रिटी आहे ना पण नाही टपरी पोरांची त्याला तरी नाही. ठीक आहे सो मला वाटतं की याचा आन्सर धनश्रीचं बरोबर. म्हणजे तुम्ही सेकंड नाही तू व्यवस्थित आन्सर कर. तिने जर डोऱ्या दिला तर मी ऑब्व्हियसली धनश्री डोऱ्यामध्ये तू कोणाला चूज करशील? डोऱ्या. पण असं कोण आपल्या ग्रुपमध्ये जे सिक्रेट नाही ठेवू शकत? सिक्रेट नाही ठेवू शकत. मला काय वाटतं असं किंवा कोण आहे बस म्हणजे सिक्रेट तुम्ही त्याला नाही सांगणार तुमचं म्हणजे चूज नाही करणार की तुम्ही त्याला नाही सांगणार. ते कोणी असू शकते पर्सन. एक मुलगा एक काम करायचं मी त्याला अजून फन बनवते. एक मुलाचं नाव सांगा एक मुलीचं. मी दोन्ही हां तर तुम्हाला दोन एक आपल्या ग्रुपच्या मुलाचं नाव सांगा आणि एक मुलीचं सांगा. ते सिक्रेट नाही ठेवू शकत असं तुम्हाला वाटतं? नाही दोघांचं घ्यायचं मुलगा मुलगी इथं कोणी जज नाही करत आहे तुम्हाला. अनफिल्टर्ड आहे दोघांना सांगा नाही. ऑनेस्टी असावी तर प्रांजली. प्रांजली दाखव मला प्रांजलीचं जास्त ऑनेस्ट बट हां असं का? बिकॉज आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स विथ बोथ ऑफ देम. त्याच्यामुळे येस. काय? डोऱ्या का बरं? आणि मुलगी सांग. डोऱ्याच्या पोटात काहीच ठिकत नाही. डोऱ्या सगळं बापरे डोऱ्याचंच मागं लागले. डोऱ्याचा तू ब्लॉग बघत असेल तिला 2 कानाखाली मारते. पोरी मला नाही वाटत कोणी सांगेल. डिप्लोमॅटिक आन्सर करायला ना नाही ना. हा पॉईंट प्रांजलीचा. ऑनेस्टली आपल्या ग्रुपमधून सगळ्यात पहिले कोण अरेस्ट होईल आणि अरेस्ट होईल तर कशासाठी अरेस्ट होईल? आता जो अरेस्ट होणार त्याचं नाव लिहा आणि मग ते जस्टिफिकेशन म्हणतात. अरेस्ट हां म्हणजे कोणत्या जुर्मने अरेस्ट होऊ शकते की त्याच्यामध्ये अशी कोणती क्वालिटी तेवढं लिही कोणी तुला जज नाही करत लिहू शकतो. नाही करत कोणी जज. व्हिडिओ आहे आपला पण फनीसाठी बनवतो. मी तर म्हणते उलट की तुम्ही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा म्हणजे ते ब्लॉगला व्ह्यूज तर जातील ॲटलीस्ट. पण ब्लॉग पहिल्यावर म्हणतील म्हणजे मजा तर येईल. आपण त्यांच्यासोबत करू ना मग याचं झालं मग टीट फॉर टॅट. हां प्रांजली दाखव. नाही पाहिजे हां तू दाखव कोण आहे? हां काय आहे मला नाही समजतं. विशाल आणि अजिंक्य. रिझन्स अजिंक्य बापरे अजिंक्य रिझन असं की त्याला कुठेही गेलं की भांडायचं थोड्या थोड्या गोष्टी मोठं भांडण करते. तुमच्याशी? आमच्याशी नाही अच्छा सगळ्यांशी. आणि तुझं रिझन? विशालची रिझन सांगते. विशाल खूप खोटं बोलते. विशाल तुम्हाला असं कोण वाटते की जे मूवी पाहताना खूप जास्त रडू शकते? एका पर्सनचं नाव रडू शकते मूवी बघताना. हां मूवी बघताना रडू शकते लाईक इमोशनली रडू शकते फील करू
माझ्या मते का बरं जय का? कारण तो मला सिरियस वाटतं आणि इमोशनल पण वाटते. मला नाही वाटत तो मूवी पाहताना रडू. आपण मी नाही त्याचा आन्सर मला माहित होता पण तुम्ही दिले नाही. मला माहिती होतं. हिला माहित नव्हतं आय थिंक है ना. आपल्या दोघींना माहित होतं. दोघींना नाही भेटत हा पॉईंट. मला सांगा ना. माहिती होतं पण काय मग तू द्यायला पाहिजे होतं. तुला माहितच नाही. एक पॉईंट. 2-2 ठीक आहे. आता तुम्ही टाय झालेला आहे सध्या. जास्त आपल्या ग्रुपमध्ये कोण रोस्ट होते? रुको जरा होते सबर करो. रोस्ट होणारा पर्सन. दोघींचे आन्सर असे की मी हे नाही सांगू शकत रिझल्ट. पण ठीक आहे दाखव तुझा आन्सर काय. सुरभी निकिता. हा दोघी रोस्ट. तुझं सांग. निकिताचं सांग आणि सुरभीचं सांगा एक रिझन की का रोस्ट. सुरभीचं माहितीच आहे आपल्याला. प्रत्येक मोमेंटवरती रोस्ट करणे चालू असते. तिची गाडी पासून सगळं झालं. हा आणि निकिता सगळेच रोस्ट करतात. ठीक आहे. तुझं मॉम अँड डॅड ऑफ द ग्रुप. ते तुम्ही आधी सांगितलं होतं. मॉम अँड डॅड. हो ना, म्हणजे तेच त्याची ग्रुपला घेऊन चालते. नाही केअर म्हणजे जसं कोणी असं अम्मा टाईप जुनं मम्मी सारखं टाईप की बा तू हे नको जाऊ तू इथं नको करू अशा टाईप मम्मी डॅडी वाला. हा डॅडचा मला माहिती आहे. मॉम शोधा. मला वाटते मॉम कोणी आहे नाही आपल्या ग्रुपमध्ये. असं मॉम साठी कोणी कोण आहे? डॅड कोण आहे? आन्सर दाखव. बापरे मला सगळ्या गोष्टी अजिंक्यच करते. जस्टिफिकेशन का वाटते तुम्हाला की तो डॅड ऑफ द ग्रुप आहे? आहेच तो. म्हणजे रिझन मोठे माणसं कशी करतात. चला सेम. वन इटर्निटी लेटर झालं. किती बोर आहे कोणी. तुम्हाला असं कोण वाटते आपल्या ग्रुपमध्ये जे जलस आहे? नको आता तुम्ही खूप सेफ खेळून राहिले. जलस पर्सन ना हे मलाही वाटते. पण ठीक आहे आपापले आन्सर थोडंसं. हा डोऱ्या हा डोऱ्याला तुम्ही हसतानाच नाही पाहिलं. आणि तुझा आन्सर ग्रुपमध्ये फक्त प्रणव हसतो. अच्छा नाही ते मला वियर्ड वाटतं. तुम्हाला वाटत नाही पण तो हसते. पण ते मी फील केलं की वियर्ड हसणार. असं कोण आहे जे बिना मोबाईलचे दिवसभर राहू शकतो आपल्या ग्रुपमध्ये? त्याला मोबाईल नसला तरी काही फरक पडणार नाहीये एवढं पर्सन. कोण वाटतं तुम्हाला? लवकर आन्सर्स करा. दिवसभर हा म्हणजे एक दिवस बिना मोबाईलचं राहून म्हणजे फक्त स्क्रीन टाइम की कॉल बोलू शकतो. नाही बिना मोबाईलचं राहून घे. म्हणजे आपण जर त्याला बिना मोबाईलचं ठेवलं तर राहून घेऊ. त्याला एवढं इम्पॉर्टन्स म्हणजे आहे मोबाईल. काय तुझा आन्सर? मी राहू शकते. मला वाटतं हे दोन्ही चुकीचे आन्सर्स आहे. राईट काय याचा आन्सर मला प्रणव वाटते. असं कोणी जे भांडण तर चालू करेल पण भांडण झाल्यावर मग इनोसंट असं दाखवेल. तो फायटिंग स्टार्ट करेल पण त्याच्यानंतर तो म्हणेल की मी तर इनोसंट आहे मी काहीच नाही. हे देऊ शकता आन्सर. हे फनी वाला पण देऊ शकता. नाही मी जर यायचं दिलं तर पण दे द्यावं लागते. हे आन्सर तुम्ही स्किप करून राहिला मग मजा नाही मिळेल. मग लोकांनाही पाहायला मजा झाली पाहिजे ना. नाही वाटत असं पण द्यायचं म्हणून. हे खरं आहे उलट. मग बरेचदा हा प्रणव अँड अजिंक्य. सो का वाटते तुला हे असं? अजिंक्य आमच्यात तू भांडणं लावून देतो नंतर म्हणतो मी काहीच नाही. तुझ्या निकिताच्या मध्ये म्हणजे निकिता आणि त्याच्यामध्ये जास्त भांडण झालं. आपलं एखादा क्यूट पर्सनचं नाव सांग. तो क्यूट वाटते. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे दिसायलाच ना. हा क्यूट म्हणजे पर्सनॅलिटी वाईज क्यूट. बापरे बापरे जास्तच नाही का भाव वाढत आहे. हा येस धनश्रीला पॉईंट जाईल. प्रणव आणि तुझं डोरा अँड प्रणव. सो मला वाटतं धनश्री जाईल. आधी जस्टिफाय करायचं काम नाही. डोऱ्यात आहे. प्रणवचं माहिती आहे. डोरा आहे. हु इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द ग्रुप? ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये ना. हा मुलगीचं सांगायचं आलं त्याच्यासाठी. हा हे मुद्दा आहे. झोपडते खरंच ना. झोपडणं लावलं. तिचं काय? रेणुका. ब्युटिफुल आणि तुझं रेणुका. ओ माय गॉड. अच्छा जस्टिफाय कर की का बरं सगळ्या सगळ्या मुली ब्युटिफुलच असतात आणि मला तरी सगळं ब्युटिफुल वाटतं. तिच्याकडे पाहतो काय ना की असं एक ब्युटिफुलनेस दिसते. मी सगळ्यांचे नावं लिहिणार होते पण म्हटलं एक सांगायचं तर लिहिलं नाही मी. एक सांग. आपण दोघींनी जात कारण की दोघी पण डिप्लोमॅटिक खेळत होत्या त्याच्यामुळे. आर द बेस्टीज ऑफ द ग्रुप. म्हणजे लाईक ते खूप बडीज आहेत. म्हणजे मुलांमध्ये पण सांगू शकता मुलींमध्ये सांगू शकता. फक्त 2 पर्सन्सची नावं लिहा जे तुम्हाला वाटतात की ते खूप असे बेस्टी आहेत.
खूप असे म्हणजे क्लोज बेस्ट आहे. म्हणजे त्याचे ट्विन्स वाटतात तुम्हाला लाईक ते एवढे म्हणजे बेस्ट फ्रेंड्स एवढे क्लोज बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांची नावं जय प्रणव. मी पण तेच प्रणव आणि जय बापरे बाप म्हणजे मुलींमध्ये तुम्हाला कुठं फ्रेंडशिप नाही आहे मुलांमध्ये नाही फक्त जय आणि प्रणव ठीक आहे तर जस्टिफाय करायला प्रणव आणि जय का वाटतात मला पण तेच वाटतं म्हणजे ते खूप जास्त एकत्र वाटतात तुम्हाला असे दोघं सोबत राहतात दोघांना एकमेकांची सर्व माहीत असतं. हू सेंड्स द मोस्ट रील्स आणि त्या रील्स एवढ्या काही चांगल्या नाही राहत तुम्ही ऑनेस्टली आन्सर देऊ शकता पर्सनला तर माहीत पडलं पाहिजे की आपण आपले रील चेंज करावं बरं ठीक आहे असं कोणाच्या रील्स तुम्हाला बोरिंग वाटतात बोरिंग येतात तुमचं ते टेस्ट हा पण हे आन्सर करावं लागतं हे आन्सर करावं लागतं तू सांग हे माझ्यासाठी खूप सोपे आन्सर सांग तुम्ही सांगा ना मी गेम खेळवणार आहे आपण तिघी गेम खेळणार होतो नाही हू इज द बिगेस्ट शो ऑफ कोण जास्त करते शो सांगा ना एक एक टाईप करा त्याच्यात दाखवा सांगा रे ठीक आहे नाव नको सांगू फक्त दाखवतो घरी ठीक आहे ढोऱ्या कोण म्हणजे काही नाही बल्कि सगळ्यांना तो आवडतो जसं कोणीच नाही की त्याच्याबद्दल कोणी हेट करेल माघारी तरी ऍटलीस्ट कोणीच हेट नाही करेल माझ्याकडे आम्ही कोणत्याच दिवशी नाही हा गेम आहे आम्ही फक्त गेम खेळत आहे अच्छा मग तुझा आन्सर समजला मला काय समजलं तो का बरं जय आणि आयुष कारण हे जो पर्सन त्याला मागे तरी कोणीच येत नाही का सर्वजण त्यांना सांगायच म्हणतील ना हा पॉईंट प्रांजलीला जाईल तुझं मी विचारते मी जस्टिफिकेशन सिंपती घेणं की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त सिंपती कोण खाते कशा बाबतीत सगळ्याच बाबतीत लाईकच्या गोष्टी सांगून किंवा कोणत्या गोष्टी की आपण अटेन्शन देऊ सिंपती देऊ म्हणजे सिंपती गेन करणे लाईक त्या घेणे कोणाच नाव सांगू शकता असं असं कोणी आहे ना कोणी एक व्यक्ती आहे माझ्या मध्ये सध्या आपल्या नको 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 राहू दे हा हे बरोबर आहे आन्सर पण तुझं धनश्री तुझे आन्सर दिलं गाईज गेस नाही करू शकत असं आन्सर दिलं जर कोणाला आपल्या ग्रुपमध्ये जर सपोज कोणाला 1 करोड दिले तर सगळ्यात जास्त पण सगळ्यात पहिले त्याचा खर्च करून ते पैसे पूर्ण उधळून नाही टाकण्याचं पर्सन कोण खर्च करून टाकेल ते पैसे ठेवणारच नाही जवळ लाईक विदिन सेकंड्स ते करोड रुपये घालून टाकेल युनिक आन्सर्स भेटले मला डोऱ्या आणि अजिंक्य का असं डोऱ्या तसाही खूप खर्च करतात मला वाटतं उडवून टाकून म्हणजे बाकीचे कसे जपून ठेवते त्याची इन्व्हेस्टमेंट करतो डोऱ्या उडवून टाकतात आयफोन घेऊन 17 तसंच बस मनात आलं घेऊन टाकलं अच्छा असं कोण आहे ते तुम्हाला वाटतं की अजून एक कार्टून पाहत असेल कार्टून म्हणजे आपण पोरी सोडून गो पोरी सोडून नाही मग का बरं प्रांजली वाटते दोघी नाही तू प्रांजली पाहतोस म्हणून मला माहिती पण पाहते प्रांजलीचं नाव कारण बाकीच्यांना माहिती नाही बाकीच्या ह्याला माहिती तू पाहिजे म्हणजे अंदाज लावू शकतात नाही मीच नाही तर आता मी तुम्हाला विचारते हू इज द मोस्ट स्टायलिस्ट पर्सन ऑफ द सांग आय नो दॅट तू सांग आनंद म्हणजे मी का बरं दोघींचं असं मत आहे हे आनंद म्हणजे त्याचा फॅशन सेन्स असं सांगा आनंद डोळे मस्त कपडे डोळ्याला कधी गेमचं विना डोळ्याच आहे डोळ्यात म्हणजे चांगला पर्सनॅलिटी जर आपल्यापैकी कोणाला बिग बॉस मध्ये पाठवायचं असेल तुम्ही कोणाला पाठवा म्हणजे तुम्हाला वाटते की विनर म्हणून बाहेर येऊन जाईल आपल्या ग्रुपमध्ये बिग बॉस मधला विनर अशी पर्सनॅलिटी आपल्या ग्रुपची आन्सर्स दाखवा अजून आहे का तुमच्याकडे खूप मेंबर आहे जिंकून येणारे बापरे नाव सांग विशाल अजिंक्य होता अजिंक्य आता तुम्ही जस्टिफाय करा की अजिंक्यचं सांगते तू
तू तिघांचं सांग. की त्यांच्यामधल्या अशी कोणती क्वालिटीज आहे जे त्यांना जिंकून दे पर्सनॅलिटी. प्रणव तर मस्त सगळ्यांना रोस्ट करत असते, तर मस्त फनी जोक्स मारेल. आणि निकिता तो सोबतच जाईल, तर मस्त निकिताची मजा घेतली राहतील आणि ते एकदम पुढे जातील. आणि विशाल मस्त गप्पा मारत राहते, तर तोही समोर जाईल, मस्त कॅमेरा दिसन. अजिंक्य कोण? अजिंक्य मला वाटते की अजिंक्य जर एका ग्रुपमध्ये असेल ना, पुरा फिल्म त्याच जाते. अच्छा. तर अटेन्शन सीकर कोण आहे आपल्या ग्रुपमधला की त्याला अटेन्शन पाहिजे, अटेन्शन शिवाय त्याचं पाणी आलं असं एवढं नाही आहे कोणी, पण तरी अटेन्शन पाहिजे. थोडंशी अटेन्शन. थोडंसंही कोण आहे, पोरगी चालते पोरगी अटेन्शन घेणं काय माझ्यासाठी खूप मला वाटतं की चांगली गोष्ट आहे. अटेन्शन घ्यायला पाहिजे. अटेन्शन सीकर. मलाही आवडतं अटेन्शन. ऑब्वियस नका करू. काय ऑब्वियस नाही, रिअल आहे. मी कधी घेतलं अटेन्शन? मी कधी स्वतः घेतलं का? स्वतःहून म्हणजे असं पण एवढं नाही, पण थोडंसं असते ते. अच्छा मी घेते. म्हणजे तुम्ही फक्त ते सेफ खेळायसाठी माझं नाव घेऊन राहिले. हु इज द मोस्ट इनोसंट पर्सन ऑफ द ग्रुप? की ते खूप इनोसंट आहे. एकच दाखवा. जय आणि ओम. आता जस्टिफाय कर. हा जस्टिफाय दोघं. जय तर आहेस, आपल्या सर्वांना माहितच आहे. आणि ओम पण आहेस. अच्छा ठीक आहे. खरंच. त्याला जास्त स्टडीज कोण आहे ग्रुपमधून? त्याला फक्त अभ्यास पाहिजे. म्हणजे अभ्यासातच राहायचं. म्हणजे स्टडीज म्हणजे काय असं नाही, बाकी अभ्यासातच राहायचं अभ्यासात. तेच त्याचं वर्ल्ड आहे पूर्ण जग. पण अभ्यास करते, चांगली गोष्ट आहे. चांगली कोण आहे? वंश. का बरं चांगलं अभ्यास करते? रिझन त्याला की तुमचा म्हणजे का बरं वंश आहे, काय तुम्ही त्याचं गोष्टी लक्ष देते क्लासमध्ये, प्रश्न विचारते. एवढं आपण कधीच लक्ष देत नाही क्लासमध्ये. अभ्यास तो करते असं मला. असं कोणतं पर्सन आहे त्याच्यासोबत तुम्ही एका रूममध्ये म्हणजे विदाउट मोबाईल विदाउट समथिंग काही नसताना तुम्ही त्याच्यासोबत रूममध्ये राहू शकता, कारण की तुम्हाला एंटरटेनमेंट करून देईल. तुम्हाला मोबाईलचे काम नाही पडणार, तुम्हाला बोर नाही करणार. म्हणजे एंटरटेनिंग पर्सन. पण त्याच्यासोबत तुम्ही एका रूममध्ये राहा. म्हणजे असं कॉन्ट्रोवर्शियल नाही आहे किंवा तुम्ही एका आयलंडवर गेले तुम्ही फसले तर कोणत्या पर्सन सोबत पर्सन प्रिफर करा असं, आणि का हे सांगायचं. एंटरटेनिंग पर्सन. तिचं तर बस डोळा. का बरं? कारण प्रणव काय एंटरटेनिंग म्हणजे बोर होत असेल त्याच्यासोबत. आणि सुरभी अशी आहे की त्याच्यासोबत दिवसभर राहू शकते, तरी मला आपापच बोर नाही होत. प्रणवसोबत बाकीच्यांना पण बोर होते. असं कोणाला तुमचा मोबाईल देऊ शकता वापरायला, लाईक तुम्ही त्याच्यावर कोणाला मेसेज कर काही कर, असं कोणतं पर्सन आहे जे तुमचा मोबाईल चांगला यूज करेल असं तुम्हाला वाटतं? पण आहे हा क्वेश्चन आहे, मलाही मी कन्फ्युज आहे. चांगला यूज करेल म्हणजे सगळं पाहायला चांगलं ना. हां पण तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही कॉन्फिडेंटली देऊ शकता. लाईक या मोबाईलनं या पर्सननं तुमचा मोबाईल घेतला तुम्हाला काही वाटणार नाही, म्हणजे भीती नाही वाटणार की हा काही करण का हे करण का असं. सेफ पर्सन, लाईक मोबाईल द्यायसाठी सेफ पर्सन. दाखव इने जय लिहिलंय गाईज, बघून घ्या कशी आहे. असं कोणी जण आपला स्वतःचा सेपरेट ब्लॉगचा चॅनल बनवायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते कॉन्टेंट दाखवायला पाहिजे. पण आपला चॅनल नाही, आपण सोडून जे बाकीचे लोक उरलेले त्यांच्यामध्ये त्यांनी एक चॅनल बनवायला पाहिजे, ब्लॉग बनवायला पाहिजे, ते व्हायरल होऊन जातील त्या गोष्टीसाठी ते कंटेंट टाकू टाकू. मस्त क्वेश्चन आहे हा, लाईक कॉन्ट्रोवर्शियली नाही आहे, त्याचा आन्सर देऊ शकता तुम्ही. त्याचा आन्सर मी तुला देणार. हां आणि मागं हे काय काढलं अजिंक्यला दाखवलं आणि हां का बरं. अजिंक्य म्हणजे अजिंक्य सगळीकडे फिरत असते, मस्त मस्त स्टॉलवर जाऊन त्यांना काही खात असते, तर त्याचं कंटेंट जास्त चालेल मला वाटतं. खाण्याचं आणि तो भाषाचं फिरायचं, तो भाषा नाही मी आज इथे आलो, इथे स्पेशल आहे, तुम्हाला माहिती आहे का इथं असं झालं होतं. आणि मला तर वाटतं डोळ्या, कारण त्याचं बोलायची स्टाईलच एवढी फनी आहे की लोकांना पाहण्यातच मजा येते. दोघी नाही जाते आन्सर. असं कोणी जे त्याचे फोटो खूप म्हणजे फोटोमध्ये ते पोजेस खूप मस्त मस्त देते, तुम्हाला पण ते शिकायचं आहे. आपल्यापैकी पोरींमध्ये मुले जातात, मुलांमध्ये चांगले देतात, पण मला शिकायचं नाही आहे. मला पण शिकायची नाही आहे, पण चांगले देतात. हे मला नाही वाटत, तुलाच वाटते. आपली पाहिलं नाही का काय चालू होतं पोच जेवढी काढलेली आहे मुलगी असून तुझ्या याच्यावर गेला. प्रणव आणि आनंद म्हणजे असा आनंद विणार आहे. आनंद का बरं वाटतं तुम्हाला? आनंद मस्त फोटो आणि प्रणव काढतच राहते, शाळेतच राहते, बोच नाही चांगली. आपल्यामध्ये सगळ्यात जास्त हार्डवर्किंग कोण? हार्डवर्किंग म्हणजे खूप मेहनत करते, खूपच मेहनत करते. त्याचे दोन आन्सर देऊ शकते तू, तर तुला काय सेम आन्सर दिले तर वंश. का बरं? रिझन करतातच, खूप मेहनत घेतात, दोघं पण करतात. अच्छा रिझन द्या ना, त्यांना चांगलं वाटेल ब्लॉगमध्ये बघून की तुम्ही त्यांना अप्रिशिएट केलं, ते मेहनत करतात. म्हणजे ते खरंच मेहनत करतात, त्यांना पण आम्हाला वाटतं आम्ही काहीच नाही करत. अच्छा म्हणून असं कोणता पर्सन आहे ज्याला तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाला भेटायला नाही येणार? माझं का बरं? मला वाटतं असं बस
सगळ्यात जास्त कोण पॅनिक करेल साध्या सिच्युएशन मध्ये? डिफरंट आन्सर्स आहे दोघींचे. काय निकिता. हा, का बरं? रिझन? तुझे कसे खूप टेन्शन पॅनिक करणं पाहिजे ना. तेच ते टेन्शन पॅनिक फ्रेंड्स मध्ये असलं तेव्हा थोडं त्याचं काही घाबरत झालं करणार. बापरे, ऑफेन्स निकिता खाऊन मला नाही का? निकिताला कॉकरोच दिसला ना तरी ते पॅनिक करते. अशा वेळी घेतलं का तू? असं कोण आहे जे प्लॅन कॅन्सल करते ऑन मोमेंटवर? निकिता. का बरं? निकिता का? वाटतं मला ते. ती आली नाही म्हणून का गरब्याला? आणि तू मला येतेच पण यायला असं कोणता पर्सन आहे ज्याला तुम्ही तुमच्या जागी भांडायसाठी चूज करा किंवा तो व्यवस्थित भांडून आर्ग्युमेंट जिंकून येईल तुमची? No. मिनी क्वालिटी आहे त्याच्यात. भांडून गेलं की जिंकणार. अच्छा. असं कोणाच्या सिरियस सिच्युएशनवर हसी? त्यांच्याकडे दाखवा. तुम्ही काय टाकलं? ओम अँड डोऱ्या. डोऱ्या का बरं? हसू शकते. ओम का बरं वाटला? मी वाटू शकते त्याची पर्सनॅलिटी हसू शकते सिरियस. अच्छा. असं कोणाचे त्यांचं ओपिनियन बदलून टाका फक्त ग्रुपसोबत एकजूट दाखवायसाठी किंवा ग्रुप न हो म्हटलं म्हणून हो, पण त्यांना ते पटत नाही, पण तरी ते ग्रुपसोबत होतं हो, नाही तर नाही असं. म्हणजे चांगली आहे ना. हा, बा ॲडजस्ट करून टाकलं अशी पर्सनॅलिटी. काय काय आहे? जय आणि वंश. का बरं वाटतं असं? ऍडजस्ट करू शकतात हे दोन पर्सन. कोण आहे की जो कॉपी करून पण फेरून जाईल? मला माहिती करायचं. मला माहिती करायचं. दाखव. डोऱ्या. का बरं? तुझं नाही सांगितलं. तेच आहे माझं. हां, का बरं? झालेलं आहे असं. रॅपिड फायर बंद करू. आता आपण एंड करू आपला रॅपिड फायर, कारण की मला वाटतं खूप क्वेश्चन्स झाले. खूप झाले. आणि तुम्हाला लास्टला तुम्ही जे आन्सर केले त्याच्यावरून लोकांना काय सांगायचं की त्यांना काय वाटून नाही घ्यावं, काय वाटून घ्यावं ते तुम्ही दोघी एक्सप्रेस करा. म्हणजे तुम्हाला सांगायचं व्हिडिओ नंतर. त्याच्यामुळे हे फक्त आपण व्हिडिओसाठी बनवलं आहे. गाईस हे फक्त मी व्हिडिओसाठी बनवलं आहे आणि याला कोणी पर्सनली लावून नाही घ्यावं हे आमची इच्छा आहे. ही मेमरीसाठी किंवा उद्या memory साठी 400 वर्षानंतर memory आम्ही साठी. विसरून जाऊ कोणाची पर्सनॅलिटी Don't feel कशी होती, हां. तर त्यावेळेस मग आपल्याला लक्ष दिली यार अशी पर्सनॅलिटी होती. हां, आता धनश्रीला बोलू द्या, मी खूप बोलते. काय सेम ओके. पण एंडिंगच्या आधी मी तुम्हाला सरप्राईज आपण देऊ नाही, माझ्यासाठी दोघे पण विनर आहेत.